हॅलो. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. बोला. नमस्कार. हा. श्री पाटणकर सरांनी ध्यान आणि ज्ञान म्हणजे नक्की काय हे फार सुंदर रीतीने आपल्याला या भागात समजून सांगितले आहे. आणि शिवाय पूरक, अंतर्कुंभक आणि रेचक आणि बाह्यकुंभक याविषयी अतिशय उपयुक्त माहिती सांगितली आहे. ध्यानात काही हेतू नसतो, ध्यानात काही उद्देश नसतो, काही मागणे नसते, काहीतरी मिळवण्याचा अट्टहास पण नसतो. अशा अवस्थेला खरं म्हणजे ध्यान म्हणतात. आणि काहीतरी खास समजून घेऊ अशी सुप्त इच्छा जेव्हा नसते आणि हेतू विरहित ध्यान असते, त्यावेळी मात्र अनेकानेक गोष्टी आपोआप कळायला लागतात. त्यालाच ज्ञान म्हणतात. म्हणून सकाळी उठणे, सर्व आटोपून फ्रेश होऊन आंघोळ करा अथवा नका करू, छानपैकी 25-30 मिनिटे बसू अशा दृढ संकल्पाने, पद्मासन वगैरे जमत नसेल तर पाठीचा कणा ताठ राहील एवढे लक्षात ठेवून सुखासनात बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. वयस्कर मंडळी खुर्चीवर बसू ध्यान करू शकतात. फक्त पाठीचा कणा ताठ ठेवा. डोळे मिटा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती नाकपुडी चालू आहे हे शोधा. हे फार सोपे आहे. जी नाकपुडी बंद असेल त्या कडेवर 2 मिनिट झोपा. लगेच ती नाकपुडी सुरू होईल. दोन्ही नाकपुड्यातून आता भरपूर प्राणवायू नेहमीपेक्षा थोड्या जोरात आत घ्या. किंचित थांबा आणि थोड्या जोरात श्वास दोन्ही नाकपुड्यातून बाहेर फेका. नंतर किंचित थांबा. परत श्वास नेहमीपेक्षा थोड्या जोरात आत घ्या. यालाच नाडी शुद्धीकरण असे म्हणतात. इडा पिंगळा, सूर्यनाडी, चंद्रनाडी अशी त्यांना विविध नावे आहेत. रक्तात यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण शरीरात कमी होते आणि प्राणवायू रक्तात जास्त मिसळतो. त्यामुळे साहजिकच मन प्रसन्न होते. विचार येतात जातात, पण त्यात आता गुंतून राहण्याची इच्छा अजिबात होत नाही. ध्यानातील ज्ञान अशा प्रकारे हे मौल्यवान ठरते. श्री पाटणकर सरांना विनंती आहे की त्यांनी पुढच्या भागात सुषुम्ना नाडीविषयी एखाद्या वेळी सविस्तर माहिती सांगावी. विनोदाने बोलायचे झाल्यास असे म्हणता येईल की आपल्याला निसर्गाने एकावर एक नाकपुडी फ्री दिली आहे. त्याचा योग्य उपयोग करू. धन्यवाद. सांगा सर. धन्यवाद वाघमारे साहेब. नेहमीप्रमाणे आपण अत्यंत पिन पॉइंटेड समरी सांगितलीत. आता जरी बोलताना हे करा, ते करा, दृढ करा, अमुक करा, तमुक करा असे शब्द आले तरी तो डू असा आदेश नाहीये. तो डू करा असा आदेश नाहीये. कारण ह्या संपूर्ण गोष्टी सहज आहेत. सहज आहे ते म्हणजे आपल्या असण्याबरोबरच आलेल्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ सकाळी जेव्हा आपण म्हटलं अर्धा तास बसा, तो अर्धा तास बसा म्हणण्याचं कारण काय आहे की सर्वसाधारण असं गृहीत धरायला हरकत नाही की भल्या पहाटे नाही पण 6-6:30च्या दरम्याने आपण सर्व आपले मलमूत्र विसर्जन विधी आटपून झाल्यानंतर धावून करून एक अर्धा पाऊण कप काय चहा असेल तो घेऊन, ठीक आहे, त्या चहाची कृत्रिम तरतरी येत असेल ती येऊ न येऊ, चहा घ्या किंवा घेऊ नका, पण बऱ्यापैकी उत्तम अवस्थेत त्यावेळेला आपण असतो. आणि उत्तम अवस्थेत जेव्हा आपण असतो तेव्हा अनायासे आपलं लक्ष एखाद्या गोष्टीवर सहजासहजी केंद्रित होतं. आता उत्तम अवस्थेत अनायासे लक्ष सहजासहजी केंद्रित होतं. इथे आपण जर म्हटलं सकाळी उठा आणि ध्यान करा तर त्याचा अर्थ एवढाच आहे, ध्यान करा, डू असा तो आदेश नाहीये. तर सकाळी उठल्या उठल्या
चांगल्या अवस्थेत असल्या कारणाने मनोवृत्ती मुळातच रात्री झोप घेतल्यानंतर शांत झालेल्या असल्या कारणाने, कोठा साफ असल्या कारणाने प्राणवायू मुबलक प्रमाणात आत घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाल्या कारणाने, आणि अर्थातच आता जे नाडी शुद्धी सांगितलं ते झोपेतून उठायच्या आधी करून घेतलं असेल तर, अन्यथा उठल्यानंतर बसल्यावर सुद्धा दोन्ही नाकपुड्यातून अनुलोम प्रतिलोम पद्धतीने थोडासा प्राणायाम केल्यानंतर दोन्ही नाकपुड्या मोकळ्या होऊ शकतात. आणि अशा वेळेला दोन्ही नाकपुड्या मोकळ्या झाल्या की स्वाभाविकपणे जर मला ओझं उचलायचे आणि एकच हात आहे तर मी नाईलाजाने एका हाताने उचलेन, आणि 2 हात असतील तर 2 हाताची मदत घेऊन उचलेन. तशा पद्धतीने आता प्राणायाम हे काही ओझं नाहीये. प्राणायाम हे सहज आहे. म्हणजे जीव जेव्हा आला तर जीव जन्माला, याचा अर्थ जीवाबरोबर प्राणायाम जन्माला आला. जीव जन्मणं याचा अर्थ श्वासोश्वास असलेल्या स्थितीमध्ये स्थूल सूक्ष्म कारण असे त्रिदेह धारण करणारी व्यक्ती जन्माला येणे. स्थूल सूक्ष्म कारण त्रिदेह असे त्रिदेह मिळून जन्माला येणारी व्यक्ती आपल्या बरोबरच श्वास घेऊन येते. याचा अर्थ असा आहे, आपण स्थूल सूक्ष्म कारण असं त्रिस्तरीय जर आपण दिवा असू तर त्या दिव्यामध्ये ज्योत म्हणून, वर खाली होणारी ज्योत म्हणून आपण आपल्या बरोबर प्राणशक्ती आणलेली आहे. म्हणून हे जे सर्व आहे हे आता तुम्हाला कळतंय. हे कळतंय, कोणी सांगतंय असं समजू नका, कारण सांगणाऱ्याला सुद्धा ते कळलेलं आहे. कारण कळलंय आणि सांगितलं जाते, सहज कळलंय म्हणून सहज सांगितलं जाते. तेव्हा जेव्हा जेव्हा हे करा असं म्हटलं जाईल तेव्हा प्रत्येक वेळा समजून घ्या की हे सहज स्थितीमध्ये घडू शकतं. आणि सहज स्थितीमध्ये घडू शकतं हे जर आपल्या ध्यानात आले, आणले नाही, ध्यानात आले म्हणजे ध्यास नसलेल्या स्थितीत सहजासहजी इच्छा नसताना सुद्धा आपणाला काही काही गोष्टींचा उलगडा, ज्याला ज्ञान म्हणतो, तो होऊ शकतो. हे जर आपल्या ध्यानात आले तर स्वाभाविकरित्याच सकाळी उठल्या उठल्या प्रसन्न प्रातःकाळी आपण बघा उठलो आणि समजा आग्र्यात आपण फिरायला गेलो, वाडीमध्ये आपल्या फिरायला गेलो आणि प्राजक्ताचं झाड आहे आणि सडा पडलाय, तर आपण सहज जातो, सहज थांबतो नव्हे, तो प्राजक्ताचा सुवास येतो. तो सुवास आपल्या नकळत आपण दीर्घ पूरक रेचक करून, म्हणजे दीर्घ पूरक करून तो आपल्या आत घेतो. म्हणजे सहज प्रातःकाळ, सहज उत्तम मन शरीर स्थिती, सहज प्राणायाम पूरक उत्तम वातावरण, सहज शांत चित्त वृत्ती, त्या कारणे सहज फिरायला जाणे, सहज एखाद्या फुलझाडाखाली उभे राहणे, सहज त्या फुलांचा वास आपल्या अंतःकरणात अतिशय उन्मेखून, आता इथे उन्मेखून, इथे सुद्धा उन्मेखून म्हणजे कसं जोरदारपणे, पण जोरदारपणे हे मुद्दाम नव्हे, तो सुवासच इतका प्रसन्न असतो की आपल्या कळत न कळत आपण तो सुवास आपल्या आतमध्ये भरून घेतो आणि तो जोरकसपणे भरून घेतो. याचा अर्थच असा आहे, प्रातःकाळी उठून जर आपल्याला एखादं झाड असेल, त्याचा टवटवीतपणा असेल, त्याची सुगंधित फुलं असतील, त्याचा वास येत असेल, तर आपल्या नकळत आपला जो प्राणायाम आहे, आपलं जे पूरक आहे ते दीर्घ पूरक होतं. असं दीर्घ पूरक झालं म्हणजे काय, आपण प्राणायाम आत घेतला. नॉट ओनली दॅट, आपण सुगंधित प्राण आत घेतला. म्हणजेच
जेव्हा उत्तम स्थिती असते तेव्हा प्राणायाम सुद्धा उत्तम होतो. एखाद्या सुगंधित झाडाच्या सान्निध्यात असाल, म्हणजे एखाद्या सुगंधित फुलझाडांच्या सान्निध्यात बसला असाल, तर तेव्हाचा जो पूरक तुमचा आहे ते सहजासहजी अधिक उत्तम होतं. कारण आपल्या नकळत प्राणायामाच्या वेळेला तो पुष्पाचा सुगंध आत जात असतो. आतमध्ये चैतन्य आणि सुगंध याला एक भरती येते आणि विशेष कष्ट न घेता नेहमीपेक्षा आपला प्राणायाम अधिक जोरकस होतो. आता हे सर्व सहजासहजी होतं. लक्षात घ्या, जसं दुर्गंध आला की आपण नाक बंद करतो. आता बंद करतो म्हणजे इथे बंद करा असा आदेश नाही. दुर्गंध तुम्हाला दूर ठेवतो आणि सुगंध तुम्हाला जवळ ओढतो. सुगंध जवळ ओढतो म्हणजे सुगंधित अवस्थेत, उत्तम अवस्थेत, उत्तम सकाळी, उत्तम शरीर आणि मनाची स्थिती असताना उत्तम पद्धतीने, दीर्घपूरक पद्धतीने आपण प्राणायामात घेतो. त्यातही जर आजूबाजूला सुगंधित फुलांचा वर्षाव असेल, सडा असेल, तर त्यापेक्षा सुद्धा अधिक उत्तम पद्धतीने पूरक केलं जातं आणि चैतन्यामध्ये अनायासे सुगंध येतो. म्हणजे जसा आपण म्हणतो सोन्याला सुगंध, तसा चैतन्याला पुष्पगंध. अशा तऱ्हेने आपोआपच आपला प्राणायाम त्यावेळेला थोडा तीव्र होतो. आता हे सहज आहे आणि हे सहज आहे, तुम्ही लक्षात घ्या. दुर्गंध आला की जसं कोणी न सांगता नाक दाबलं जातं प्रतीक्षित क्रियेसारखं, तसंच सुगंध आला की कोणी न सांगता दीर्घ पूरक करून तो गंध आत घेतला जातो आणि अर्थात प्राणशक्ती सुगंधित झाली. नेहमीचा आनंद अधिक झाला, द्विगुणित झाला, त्रिगुणित झाला, चतुर्गुणित झाला, पंचगुणित झाला, शतगुणित झाला, सहस्रगुणित झाला. असं हे चालू 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 चालूच असतं. ही सहजा स्थिती आहे. आता बघा, ही सहजा स्थिती आहे म्हणजे कसं बघा, दूरवर एक दिवा लुकलुकतोय. तो दिवा कशासाठी लुकलुकतोय त्या दिव्याला माहित नाही, पण तो दिवा लुकलुकतोय. तो दिवा लुकलुकतोय आणि त्याच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो उजळला जातोय. तसाच दिवा आपल्या अंतरंगामध्ये उजळत असतो. तेव्हा जीवाबरोबर त्याच्या आतमध्ये आलेला ज्योतिर्मय रूपी प्रकाश, हा जो ज्योतिर्मय रूपी प्रकाश आहे तो त्या दिव्यासारखा काय म्हणायचं, उजळतो मिटतो, उजळतो मिटतो. तर आपल्या हृदयामध्ये ही जी श्वासोश्वास क्रिया आहे ती दुसरी दिसरी काही नसून आपल्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराची ती उघड झाप आहे. म्हणजे पूरकाद्वारे आपलं चैतन्य, पूरकाद्वारे आपलं चैतन्य बाहेरचं चैतन्य आत घेतं आणि रेचकाद्वारे बाहेरचं चैतन्य आत घेऊन आपलं जे चैतन्य पूर्वीपेक्षा अधिक पुलकित झालं, अधिक सुगंधित झालं, अधिक दैदिप्यमान झालं, ते बाहेरचं चैतन्य जेव्हा आपण आत घेतो तेव्हा बाहेरचा देव म्हणजे परमात्मा, आतला देव म्हणजे आत्मा यांचं मिलन होतं. आणि आत्मा आणि परमात्माचं जेव्हा मिलन होतं तेव्हा आपलं चैतन्य हे अधिकाधिक जोरकस बनतं आणि जसं आपण बाहेरचं आत घेतो तसंच आपण बाहेरचं आत घेऊन आपलं चैतन्य द्विगुणित करतो आणि जसं आपण घेतो तसंच दीर्घ रेचकाद्वारे अधिक जोरकस पद्धतीने, ठीक आहे, अधिक जोरकस पद्धतीने ठीक आहे, जरी आपल्यातले CO2 वगैरे बाहेर जात असले तरी सुद्धा आपण दीर्घ पूरक करताना बाहेरचं चैतन्य आणि आतलं चैतन्याचा जो मिलाप होतो त्या चैतन्याचा मिलाप सुद्धा बाहेर टाकला जातो. म्हणजे बाहेरचं चैतन्य आत येतं, आतलं चैतन्य बाहेर जातं. हीच ती खरं सांगायचं म्हणजे आत्मा आणि परमात्मा
याची अखंड देवाणघेवाणीची साखळी आहे. आता या अखंड देवाणघेवाणीच्या साखळीमध्ये अर्थातच जीवासाठी जो आवश्यक प्राणवायू आहे तो निश्चितपणे बाहेरच्या मोकळ्या जागी आहे. मोकळं वातावरण तुलनेने कमी प्रदूषित असतं, तिथे प्राणवायू अधिक असतो आणि तुलनेने आपल्या शरीरामध्ये प्राणवायू कमी असतो, कारण आपलं शरीर बंदिस्त आहे. बंदिस्त शरीरात प्राणवायू घेतला तरी त्या बंदिस्त शरीरात इतर घातक वायू आहेत. म्हणून बाहेरचा प्राणवायू सहजासहजी जेव्हा आपण अत्यंत जोरकसपणे आत घेतो तेव्हा तो प्राणवायू आत येतो. ते बाह्य चैतन्य परमात्म स्वरूप सहा म्हणजे दॅट असं ते चैतन्य आपल्या आत येतं आणि ते सहा म्हणजे दॅट चैतन्य त्यातल्या अहम म्हणजे मी रूपी चैतन्याशी हात मिळवणी करतो. हेच ते सहा अहम तो मी आहे आणि बाहेर टाकताना अहम सहा मी तो आहे. तर सोहम होसो हे एका बाजूने आपल्या कळत न कळत होणार. आता सहाचा अर्थ तो, अहम म्हणजे मी. आता तो आणि मी असं प्रत्यक्षात काही आहे काय तर नाही. बाहेरचं आणि आतलं, बाहेरचं आत येतं, बाहेरचं मोकळ्यातलं आत येतं, मोठ्या प्रमाणात प्राणवायू आत येतो, त्याच्याबरोबर सुगंधित पुष्पगंध असेल तरी आत येतो. आतल्या आत्म्याला प्रसन्नता वाटते आणि तो प्रसन्न आत्मा आता आपण सुख समाधान पावलो हे सांगताना एक आनंदाचा जो सुस्कारा बाहेर टाकतो त्याला रेचक म्हणा. म्हणजे समजून घ्या, पूरक पूरक हे सहजासहजी आत घेतलेलं बाह्य विशाल चैतन्य आणि सहजासहजी बाह्य विशाल चैतन्य आत घेताना त्याबरोबर घेतलेली प्राण ऊर्जा म्हणजे प्राणवायू आणि त्याबरोबर प्रातःकाळी आहे म्हटल्यानंतर आजूबाजूला बऱ्यापैकी सुगंधित वातावरण आहे. त्या सुगंधित तो पुष्पगंध असेल, कधी कधी झाडावर पडलेल्या पाण्याचा तो गंध असेल, म्हणजे झाडाचा पाणी पडल्यामुळे येणारा गंध असेल, कधी कधी ते पाणी मातीत पडल्यानंतर तो मृतगंध असेल. म्हणून भल्या पहाटे अनायसे आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न असतात तेव्हा अनायसे अनायसे दीर्घपूरक होतं. दीर्घपूरकाबरोबर बाह्य प्राणवायू मोठ्या प्रमाणात आत येतो. प्राणवायू आत येताना तो मृतगंध असेल, पुष्पगंध असेल, जलगंध असेल किंवा वायूत भरून राहिला अन्यही काही वायुगंध असेल, जो सर्वसाधारणपणे जो उत्तम असेल तो आत घेतला जातो. आणि तेव्हा जर तो दुर्गंध असेल तर अशा वेळी स्वाभाविकच न सांगता आपण आत घेण्याची प्रक्रिया बंद करतो. तर दुर्गंध आला म्हणजे नाकदाब सांगायला नको आणि सुगंध आला म्हणजे श्वास आत घे सांगायला नको. हे जसं आहे तसंच जीवामध्ये ह्या सहज प्रेरणा आहेत की पूरक आणि रेचक कसं करावं, कधी करावं, ते कधी उत्तम असतं, कधी ते तुलनेने जड जातं, हे सर्व जीवामध्ये प्रोग्राम झालेला आहे. म्हणून ध्यान म्हणजे ध्यास न धरता आणि ज्ञान म्हणजे जाणण्याची इच्छा नसताना, ध्यास धरण्याची इच्छा नाही तरी सुद्धा उत्तम अवस्थेत ध्यान लागतं आणि जाणण्याची खास इच्छा नसली तरी उत्तम अवस्थेत ध्यान लागलं की त्या उत्तम ध्यानातून अनेक जीवनाची रहस्य आपणाला उलगडतात. त्याला ज्ञान म्हणतात. म्हणून ध्यान हे सहज आहे आणि ज्ञान हे सहज आहे. सहज सह म्हणजे बरोबर, जो जायते आपल्या असण्याबरोबरच ध्यान प्रक्रिया अनायासे सुरू होते. ध्यान प्रक्रिया अनायासे सुरू होणं म्हणजे आपल्या असण्याबरोबरच आपली स्थिती न ठरवता अशा काही बाह्य गोष्टीवर केंद्रित होते की त्या बाह्य केंद्रीकरणामुळे ती बाह्य प्राण ऊर्जा, तो बाह्य वायुगंध, तो सुगंध, जलगंध, पुष्पगंध त्या प्राणवायू बरोबर आपण आत घेतो. कारण ही सहज प्रक्रिया आहे. सुगंध आला, ओ ब्युटिफुल असं आपण मनातल्या मनात म्हणतो. हा काय सुगंध आहे, हे जेव्हा आपण म्हणतो काय सुगंध आहे
तेव्हा ऍक्च्युअली तो सुगंध घेतला गेलेला असतो, त्याशिवाय ते म्हटलं जात नाही. म्हणून काय सुगंध आहे जरी म्हटलं किंवा न म्हटलं तरी म्हटल्यानंतर निश्चितच आहे की तो सुगंध त्यापूर्वी घेतलेला आहे. आणि कोणी नसेल तर कोण म्हणणार नाही. दोघं तिघं असतील तर म्हणतात, अरे वा काय सोनचाफ्याचा वास येतोय. हे दोन्ही म्हणतात, म्हणजे दोघांनी तो घेतलेला असतो. आणि तो घेताना स्वाभाविकच प्राणायाम पद्धतीने बाहेरची प्राणशक्ती आत येताना, प्राणवायू आत येताना त्याच्याबरोबरच तो सुगंध आलेला असतो. त्यामुळे आपण जर म्हटलं फुलाचा वास घेऊया तर हे विधान बेंगरू आहे. फुलाचा वास घ्यायचा नसतो, फुलाचा वास घेतला जातो. हा जो फुलाचा वास घेतला जाणार ही सहज स्थिती आहे. प्राण घ्यायचा नसतो. जन्माला आल्या आल्याच आपल्यामध्ये एक असा टिमटिमाता हुआ एक कंदील आहे, असा मिणमिण करणारा कंदील आहे. तो मिणमिण करणारा, ती मिणमिण म्हणजे काय? मिणमिण म्हणजे मोठं होणं लहान होणं, मोठं होणं लहान होणं, पूरक रेचक, पूरक रेचक. म्हणजेच आपल्यामध्ये असा एक दिवा आहे की जो मोठा होतो लहान होतो. आणि हाच मोठा होणारा लहान होणारा दिवा मला लांबवर दिसतोय, डोंगरावर आहे किंवा अतिशय लांब आहे, जो दिसत नाही पण आहे असा जाणवतोय. असा तो लांबचा दिवा आहे ज्याला आपण सहा म्हणतो. तो तिथे प्रकाशतोय मावळतोय, प्रकाशतोय मावळतोय. तिथे त्या दिव्याचं प्रकाश न मावळणं, प्रकाश न मावळणं, म्हणजे तिथे त्या परब्रह्माचं ज्याला आपण म्हणतो पूरक रेचक, पूरक रेचक चालू आहे. आणि ते ब्रह्माचं जे पूरक रेचक चालू आहे तेच तिथून इथे माझ्यामध्ये पूरक रेचक म्हणून आहे. म्हणून बाहेर जो परमात्मा तो शरीराच्या आत आत्मा, बाहेर जो ब्रह्मप्रकाश तोच शरीराच्या आत आत्मप्रकाश. हे ते अहम सहाच ही जी सहज स्थिती आहे, हे सर्वच्या सर्व केवळ आणि केवळ भल्या पहाटे किंवा प्रातःकाळी म्हणा, फक्त आणि फक्त बसणं संभवलं. आता मी बसा म्हणत नाही, करा म्हणत नाही. बसणं संभवलं तर होतं. आता बसणं संभवेल का? तर सर्वसाधारणपणे जो रिझनेबल माणूस आहे, म्हणजे जो वाजवी माणूस आहे, ज्याच्या सेन्सिस म्हणजे ज्याची संवेदन क्षमता जागी आहे आणि जो प्रॉपर आहे, म्हणजे असा सर्वार्थाने मन शरीर आणि अर्थात भावना या दृष्टीने जो सुदृढ आहे, असा कोणताही माणूस सकाळी उठल्या उठल्या थोडा वेळ का होईना, तो झोपाळ्यावर का असेना, तो अगदी उठल्या उठल्या तोंड न धुता नुसता गादीवर बसून का असेना, किंवा सर्व विधी आटपून खुर्चीत बसून का असेना, आपोआपच ही गोष्ट प्रत्येकाबाबत घडत असते. पण ही गोष्ट प्रत्येकाबाबत घडते हे जेव्हा आपल्या ध्यास नसताना सुद्धा ध्यानामध्ये आणि इच्छा नसताना सुद्धा जाणीवेमध्ये येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने सहज ध्यान आणि सहज ज्ञान जन्माला येतो. आता प्रश्न असा आहे, हे नाडीशुद्धी वगैरे सांगून झालं, मग सुषुम्ना म्हणजे काय? तर सरळ आहे. जेव्हा आपण म्हणतो श्वास ही सहज गोष्ट आहे, तेव्हा श्वासाची क्रिया सुद्धा सहज झाली पाहिजे. श्वासाची क्रिया सहज कधी होणार? जेव्हा आपणाला दिलेल्या, आता ते एकावर एक फ्री नाहीये खरं सांगायचं म्हणजे, प्रत्येक जीवाला अत्यंत जी आवश्यक गोष्ट आहे तितकीच दिली जाते. स्पष्ट सांगतो, साधारण माणसाला एक तोंड पुरतं, त्याला एकच तोंड दिलेलं आहे. त्याला एक गुद पुरतं, एकच गुद दिलेलं आहे. त्याला एक लिंग पुरतं, एकच दिलेलं आहे. त्याला हात दोन लागतात, पाय दोन लागतात, डोळे दोन लागतात, नाकपुड्या दोन लागतात, कान दोन लागतात, म्हणून ते दोन दिलेले आहेत. कारण जेव्हा आपण म्हणतो सबाह्यंतरी, सबाह्य अंतरी, स म्हणजे सहित, बाह्य म्हणजे बाहेर आणि अंतरी म्हणजे आत. जेव्हा आपण सबाह्यंतरी म्हणतो, आत बाहेर म्हणतो, तेव्हा अर्थातच माणूस म्हटला की त्याला एक परिमिती आहे, त्याला उंची आहे, त्याला जाडी म्हणजे रुंदी आहे, त्याला एक उंची आहे म्हणजे एक लांबी आहे. उंची किंवा उंची याचा अर्थ नेहमीच्या भाषेत लांबी आहे. जाडी याचा अर्थ त्याचा जो दोन खांद्यामधलं अंतर आहे ती जाडी. म्हणून माणूस सुद्धा एक लांबी, रुंदी आणि खोली, खोली याचा अर्थ मेंदूची सक्षम अवस्था.
माणसाला सुद्धा लांबी रुंदी आहे. लांबी रुंदी म्हणजे उंची आहे. रुंदी म्हणजे 2 खांद्यामधलं अंतर ही त्याची रुंदी आहे. आणि उंची म्हणजे काय, तर माणसाला जो मेंदू आहे त्या मेंदूची जी क्वालिटी आहे त्याला उंची म्हणतात. म्हणजे माणूस सुद्धा लांबी, रुंदी आणि उंची किंवा खोली, ज्ञानाची खोली अशा अर्थाने असलेली एक जिवंत वस्तू आहे. आता जिवंत वस्तू, कारण टेबलाला लांबी रुंदी उंची आहे, पण टेबलाला श्वास नाही. टेबलाला श्वास नाही, अर्थात श्वास नाही हे सुद्धा तितकं खरं नाही, त्याच्यावर आपण नंतर बोलू. टेबलाला लांबी रुंदी उंची आहे, पण टेबलाला श्वास नाही. माणसाला लांबी म्हणजे उंची आहे, रुंदी म्हणजे 2 खांद्यामधील अंतर ही त्याची रुंदी आहे, मॅक्झिमम रुंदी तिथे आहे. आणि अर्थात त्याला खोली म्हणजे ज्ञानाची खोली, म्हणजे ज्ञानाची उंची आहे. म्हणजे लांबी, रुंदी आणि ज्ञानाची खोली असलेला असा हा माणूस आहे. आणि असा माणूस ज्ञानाची खोली असल्या कारणानेच त्याच्या ज्ञान खोलीमध्ये ऑलरेडी सर्व साठवलेलं आहे. आणि ते मुळात ऑलरेडी साठवलेलं ज्ञान खोलीमध्ये म्हणजे मेंदूच्या खोलीत जे आहे, हे जेव्हा आपल्याला जाणवतं, अरे हे माझ्यामध्ये आहेच, त्या दिवसापासून सहज ज्ञानाची प्रक्रिया सुरू होते. म्हणून आपल्या मुला लांबी आहे, रुंदी आहे आणि मेंदू मध्ये उंची आहे. याचा अर्थ मेंदू रूपी ज्ञान खोली आहे, जिच्यामध्ये आपण अनेकानेक गोष्टींचं ज्ञान जन्माला येतानाच आपल्या बरोबर आणलेलं आहे. हे जर लक्षात आलं तर ध्यान सहज असू शकतं, ज्ञान सहज असू शकतं, कारण आपल्या मेंदूमध्ये त्या जाणीव आहेत. आणि ज्ञान आणि ध्यान सहज जेव्हा असू शकतं तेव्हा सहजासहजी प्रातःकाळी सुप्रभाती कोणीही न सांगता माणूस स्थिर चित्ताने, शांत चित्ताने बसू शकतो. आणि जेव्हा तो स्थिर चित्ताने, शांत चित्ताने बसतो आणि प्रातःकाळी अर्थातच त्याचा कोठा साफ आहे, त्याचं संपूर्ण शरीर अंतर्बाह्य सुविहित आहे, सुसंघटित आहे, म्हणजे पूर्णपणे निरामय आरोग्यदायी आहे, तेव्हा अर्थातच दोन्ही नाकपुड्या त्याच्या मोकळ्या झालेल्या असतात. आणि दोन्ही नाकपुड्यातून श्वास घेणं हे अत्यंत ज्याला आपण म्हणतो हे ईश्वर दत्त आहे. लक्षात ठेवा, एका नाकपुडीतून श्वास घेणं आणि दुसऱ्यातून न घेणं हे ईश्वर दत्त नाही. ते मानवामध्ये काहीतरी निर्माण झालेल्या अडचणीमुळे आपली एक नाकपुडी एकदा उघडी असते, दुसरी दुसऱ्या वेळा असते. परंतु जर अशा उत्तम स्थितीमध्ये दोन्ही नाकपुड्यातून आपल्या श्वसन चालू असतं तर हे एकावर एक दिलेलं बोनस नव्हे, तर माणसाला ज्या गोष्टी जोडीत देण्याच्या आवश्यक आहेत त्या गोष्टी जोडीमध्ये दिलेल्या आहेत. आणि जी गोष्ट एक पुरेल ती गोष्ट एकच दिलेली आहे. जर माणसाला 10 तोंड दिली असती तर सर्व माणसं रावण झाली असती. आणि अशा वेळेला आपण म्हणू शकत नाही एकावर 9 सरप्लस दिलेला आहे. तेव्हा प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे माणसाला सरप्लस काही दिलेलं नाही. माणसाला जे आवश्यक आहे दिलेलं आहे. जिथे 2 आवश्यक आहे तिथे 2 आहे, जिथे 1 आवश्यक आहे तिथे 1 आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना, अरे तू 10 तोंडाने बोलतोस काय. आता 10 तोंडाने बोलणं हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 1 अधिक 9 अशी सरप्लस तोंड असं होत नसतं. 10 तोंडाने बोलतोस काय याचा अर्थ एवढा नसतो, आपण अवाजवी बोलतो. म्हणजे 1 तोंड असून सुद्धा जर माणूस अवाजवी बोलत असेल तर कल्पना करा, त्याला एकावर 1 ऐवजी एकावर 9 तोंड दिली तर माणूस किती अवाजवी बोलेल. तेव्हा हा जो रावण असतो तो प्रत्येक युगामध्ये कोणी ना कोणी असतोच असतो. कारण तसा जर रावण नसता तर एकमेकाबद्दल आपण कधीतरी म्हणतो, काय तू बोलतोस कुठल्या तोंडान, असं बोलतो. कधी कधी म्हणतो, अरे काय तू 1 तोंडान बोलतोस का 10 तोंडान बोलतोस. मग तिथे 10 तोंड समजा धरली तर ते 1+9 नाहीये, ते अनावश्यक गोष्ट आहे. त्यामुळे जिथे 2 नाकपुड्या दिलेल्या आहेत तिथे ते अत्यंत आवश्यक आहेत. संपूर्ण शरीराला लागणारी प्राण ऊर्जा ही 2 नाकपुड्यातूनच सहजासहजी आत घेतली जाऊ शकते. हे लक्षात आल्यानंतर किंवा हे लक्षात येईल तर त्या 2 नाकपुड्या आवश्यक आहेत.
मग आता आता परत हे करा असं मी सांगतोय, पण करा याचा अर्थ डू असा आदेश नाहीये. जर आपणाला कळलं की 2 नाकपुड्यातून श्वास चालू असताना समजा आपण धावत पळत चालतोय, चढ चढतोय, तरी सुद्धा जर आपला दोन्ही नाकपुड्यातून श्वास चालू असेल तर ओळखा ते आपल्या उत्तम आरोग्याचं रहस्य आहे. त्या उत्तम आरोग्याचं रहस्य म्हणजे इडा आणि पिंगला दोन्ही ऍट ए टाइम चालू असणे. आता आता जर त्या ऍट ए टाइम चालू नसतील तर आपण एक आता इथे मी करू शकतो म्हणतोय, करा नव्हे. जर आपल्याला पटलं असेल की दोन्ही नाकपुड्यातून श्वास चालू असला की तुलनेने आपण अत्यंत सहजावस्थेत असतो, हे जर आपल्याला पटलं असेल तर आपल्याकडून निश्चितच दिवसभरात कधी ना कधी हा प्रयत्न केला जाईल की बाबा रे बघूया आता माझी नेमकी नाकपुडी कुठली चालू आहे, असा प्रयत्न केला जाईल. आणि कधी कधी तुम्हाला असं दिसेल असा प्रयत्न केल्या कारणाने दिवसभरच तुमच्या दोन्ही नाकपुड्या ऍट ए टाइम चालू आहेत, अशी जर स्थिती असेल तर आणि तरच ती स्थिती सहज आहे. सुषुम्नेतून सुषुम्नेतून श्वास आत घेतला जाणं याचा अर्थ दुसरा तिसरा काही नाही. इडा आणि पिंगला ऍट ए टाइम चालू असतात. दोन्ही नाकपुड्या जेव्हा ऍट ए टाइम चालू असतात तेव्हा प्राण ऊर्जा आत घेण्याचे कार्य तुलनेने सहज असते. तुलनेने सहज प्राण ऊर्जा घेतल्या कारणाने प्राणशक्ती ही सहजपणे मिळते. त्यामुळे चैतन्याचं अभिसरण सहज होतं आणि प्राणशक्ती चैतन्याचं अभिसरण सहज झाल्यानंतर त्या प्राणशक्तीबरोबर अनेकानेक मंद गंध सुगंध सुद्धा आत घेतले जातात. चैतन्य गंधित होतं, प्रमुदित होतं, मुदित होतं, आनंदित होतं, ते क्रीडतं, खेळतं, नांदतं, मजा मजा करतं. आणि असं हे सहज ध्यान जेव्हा चालू असतं तेव्हा त्या सहज ध्यानामध्ये प्राणशक्ती प्राणवायू आत घेताना पुष्पगंधित, वायुगंधित, जलगंधित, मृदगंधित अशा पद्धतीने जेव्हा तो प्राणवायू सकाळच्या वेळी आत घेतला जातो तेव्हा आतमध्ये तो परमात्मा येतो आणि आत्म्याला सहा तो लांब दिसत नसलेल्या जागी पण उजेड टाकणारा तो दिवा असतो परमात्मा रूपी, तो सहा अहम मध्ये प्रवेश करतो प्राणशक्तीद्वारे आणि सहा अहमला भेटतो. आणि सहा अहमला भेटल्यानंतर अहमला जो आनंद होतो तो तितक्याच जोरकस पद्धतीने रेचक पद्धतीने हा जो अहम आहे तो सहाला भेटायला जातो, सहा अहमला भेटायला येतो. मी तुला भेटतो, तू मला भेटतो. पण वाघमारे जागा सोडत नाहीत, पाटणकर जागा सोडत नाहीत. एक पाऊल न टाकता वाघमारे पाटणकरांना आत घेऊ शकतात आणि पाटणकर वाघमारेला आत घेऊ शकतात. इतक्या पद्धतीने जर सहजावस्था आली तर इतक्या पद्धतीने सहजावस्था आली तर श्रोते हो, तुम्ही आत्ता रेकॉर्ड झालेलं जे आहे ते वाघमारेंनी पाठवल्या तुम्ही स्वाभाविकपणे इतके उत्सुक असाल की कधी एकदा वाघमारेंकडून रेकॉर्डिंग येतंय आणि मी ते ऐकतोय. म्हणून सहजावस्था याचा अर्थच आहे, सहजावस्था ही जन्मजात ईश्वरी शक्तीने उद्दीपित झालेली चैतन्याची अवस्था आहे. आणि ही जी सहजावस्था आहे ती सहजावस्था सहज स्थितीत चालू राहण्यासाठी नेहमीच दोन्ही नाकपुड्यातून आपण प्राणवायू आत घेतला पाहिजे. पूरक अंतरकुंभक आणि रेचक बहिर्कुंभक हे दोन्ही अवस्थातून जेव्हा चालू असतं तेव्हा नसते इडा चालू, नसते पिढा चालू. इडा आणि पिढा, इंगला आणि पिंगला, सूर्यनाडी आणि चंद्रनाडी किंवा जे काय असेल आत्मनाडी आणि जीवनाडी, ह्या दोन्ही ज्याला म्हणतात त्या दोन्ही एकरूप होऊन सुषुम्ना म्हणजे सुषुप्त झालेले असतात. इडा आणि पिंगला सुषुप्तीत जातात तेव्हा इडा आणि पिंगला यातलं काही चुरत नाही. यालाच आपण म्हणतो इडा पिढा टळो. इडा पिढा टळो याचा अर्थ इडा नसतो हो पिढा नसतो असं नाही. इडा पिढा म्हणजे हे द्वैत आहे ते टळू दे. इडा पिढा टळो. जेव्हा इडा पिढा टळते तेव्हा सुषुम्ना चालू होते आणि सुषुम्ना चालू असली ती सहज स्थिती असते. सहज स्थिती असली की बळी म्हणजे शेतकरी, बळी राजा, त्याची शेती उत्तम होते. शेती उत्तम झाली की अन्नधान्य समृद्धी
अन्नधान्य समृद्धी झाली की जीवाची शिवाला भेटून समृद्धी होते. सहा अहमला भेटतो सोहम हंस सुरळीत होतं. आणि हे जीवाशिवाचं नातं इडा पिंगला जर टळल्या आणि सुषुम्नेतून म्हणजे ऍट ए टाइम दोन्ही नाकपुड्यातून जेव्हा आपलं श्वसन चालू असतं तेव्हा अत्यंत उत्तम अवस्थेमध्ये शरीर असतं, मन असतं. आणि सुषुम्नेतून जर विश्वातील सर्वच जण ऍट ए टाइम श्वास घेत असतील तर बघता बघता इडापिडा टळते म्हणजे द्वैत टळतं. आणि बळीचं राज्य म्हणजे कष्टकरी शेतकरी प्रयत्न करून स्वर्ग निर्माण करणाऱ्या माणसाचं राज्य या पृथ्वीवर येऊ शकतं. तेव्हा इडापिडा टळो बळीचं राज्य. बळी याचा अर्थ बलिराजा. आता बलिराजा याचे दोन अर्थ आहेत. बलवान राजा म्हणजे शेतकरी या पृथ्वीची सेवा करणारा जो माणूस आहे तोच बलवान राजा आहे. परंतु दुर्दैवाने तो शेतकरी आज बळीराजा झालेला आहे. शेतकरी राजाचा आज बळी दिला जातोय. त्या कारणाने ओळखून चला की ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा बळी दिला जातो तिथे सुषुम्नेतून सर्वसाधारणपणे श्वास चालत नाही. तिथले बरेचसे लोक ती किंवा ती नाडी चालू असणारे असतात. तर तो त्याचा जो थोडा अतिरेकी भाग आहे किंवा रेटॉरिक भाग आहे, अलंकारिक पद्धतीने आजच्या समाजाला सूचक बोलणं असा जो भाग आहे तो जरी तुम्ही टाळलात तरी तुम्हाला निश्चित लक्षात येईल की परमेश्वर अतिरिक्त काही देत नाही. ज्या अर्थी परमेश्वराने दोन नाकपुड्या दिलेल्या आहेत त्या अर्थी त्या जन्मापासून मरेपर्यंत वापरण्यासाठी आहेत. नॉट ओनली दॅट, जेव्हा मूल जन्माला येतं आणि ते पूर्ण हेल्दी अवस्थेत असतं तेव्हा मुलाचा श्वास सुद्धा सुषुम्नेतूनच चालू असतो. खात्री बाळगा. त्या कारणाने सांगतो दोन्ही नाकपुड्या सहजासहजी चालू असताना तो पलीकडे अज्ञातात चमकणारा आणि मालवणारा सहा म्हणजे परब्रह्माचा दिवा इथून दिसतो. आणि इथून त्या दिव्याची ओढ निर्माण झाल्यानंतर तेथूनच प्राणवायूला गती दिली जाते. आणि ते पूरक चालू असताना दोन्ही नाकपुड्यातून पूरक चालू असताना तिथे परमात्म्याचा उजेड या प्राणवायूवर आपल्या हृदयात येतो. आपल्या हृदयामध्ये येताना पुष्पगंध, वायुगंध, मृदगंध असे अनेकानेक गंध होऊन येतो. त्यामुळे परमात्म्याचा सुगंध आत्म्यामध्ये येतो. आणि तो जेव्हा सहज स्थितीत म्हणजे सुषुम्नेतून येतो तेव्हा आपल्या अहमला जो आनंद निर्माण होतो तोच परमानंद आत आल्यानंतर आत्मानंद असतो. आणि परमानंद आत येऊन आत्मानंद होतो. आणि हा आत्मानंद परमानंद आणि स्व आनंद मिळून जेव्हा द्विगुणित त्रिगुणित शतगुणित होतो तेव्हा तोच आनंद रेचकावर बाहेर टाकला जातो. आणि खरं सांगायचं म्हणजे दूरवरचा आनंद जवळ आणि जवळ तो आनंद आल्यानंतर त्या आनंदाच्या त्या प्रेमाच्या न्हाण्यातून सचैल भिजण्यातून निर्माण झालेला आत्मानंद बाहेर टाकला जातो. खरं तर सांगायचं झालं तर परमात्मा आणि जीवात्मा याच्या आनंदाची देवाणघेवाण म्हणजेच सुषुम्नेतून चालू असणारा प्राणायाम. परमात्मा आणि आत्मा यांच्या आनंदाची देवाणघेवाण म्हणजेच सुषुम्नेतून चालू असणारा प्राणायाम. आणि हा जेव्हा सुषुम्नेतून असा प्राणायाम चालू असतो तेव्हा आपल्या नकळत ती स्थिती सहज असते. स्थिती सहज, नकळत असली तरी स्थिती सहज. त्यामुळे जाणणं सहज, समजणं सहज आणि काही न करता मिळवणं सहज असा हा संपूर्ण सुषुम्नेतून जेव्हा प्रवाह चालू असतो तेव्हा ही जी गोष्ट आहे याला सहज क्रिया म्हणतात. सुषुम्नेतून अखंड ज्याचा प्राणायाम चालू आहे त्याला अखंड आनंद, अखंड ऊर्जा, त्याला अखंड ज्ञान, प्रेम मिळतं. नॉट ओनली दॅट, तो प्रेम मिळवतो आणि प्रेम देतो. प्रेम मिळवतो आणि प्रेम देतो. देतो म्हणजे हेतूचा देत नाही. साधी गोष्ट आहे. मला भरपूर मिळालं, मी उपभोगलं, उरलेलं देऊन टाकलं. मिळालं देऊन टाकलं. म्हणूनच म्हणतात आम्ही काय कोणाचे खातो रे, तो देव आम्हाला देतो रे, नाही तो परमात्मा आम्हाला देतो.
आणि परमात्म्याने दिलेला आम्ही खातो. आणि अर्थातच तो परमात्मा आम्हाला देतो ही जाणीव ठेवून आम्ही सुद्धा ते बाहेर लोकांना देतो. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो देव आम्हाला देतो रे, तो देव आम्हाला देतो रे, आम्ही खातो रे, उर्वरित आम्ही सर्वांना देतो रे. ही ती आनंदाची देवाणघेवाण आहे. ही ती प्रेमगंगा आहे. हे ते ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो आहे. असं जेव्हा आपण आनंदाच्या देवाणघेवाणीत असतो तेव्हा द्वैताचे विचारच नाहीत. तेव्हा इडा पिंगलेची इडा आणि पिडा टळलेली आहे. इडा पिडा हे द्वैतच शिल्लक नाही. तेव्हा दोन नागपुरे हा प्रकारच नाही. एकच नाक आणि एकच श्वास, एकच ध्यास, एकच परमात्मा, एकच आत्मा. आत्मा परमात्म्याची देवाणघेवाण केवळ प्रेमाचे आवागमन. जेव्हा केवळ प्रेमाचे आवागमन चालू असते तेव्हाच सुषुम्नेतून सहज पद्धतीने पूरक, रेचक, आंतरकुंभक, बहिर्कुंभक सहजासहजी चालू असतं. आणि हे असं सहजासहजी चालू असणं हेच ते सहज ध्यान, हीच ती सहज क्रिया. आणि या सहज ध्यानातून, सहज क्रियेतून अनेकानेक उलगडे आपसूक होतात. तेच आपल्या लांबी, रुंदी आणि खोली म्हणजे मेंदूची उंची असलेल्या जीवाच्या ज्ञान खोलीतील बाहेर पडणारे अनायसे ज्ञान. आपण आपली ज्ञान खोली आपल्या हट्टामुळे, आपल्या द्वैतामुळे बंद केली आहे. आणि माणसाला वाटतं मला फक्त उंची आहे आणि जाडी आहे, आपल्याला खोली आहे आपण विसरतो. आणि उंची जाडी असलेला माणूस म्हणजे केवळ पिंड पोषण करणारा माणूस. पण उंची जाडी आणि खोली असलेला माणूस म्हणजे ज्ञानेश्वर जागा असलेला माणूस. म्हणून ज्या माणसाची उंची किंवा लांबी, जाडी म्हणजे रुंदी आणि खोली म्हणजे ज्ञानाची खोली उघडी आहे. ज्ञानाची खोली केवळ आणि केवळ तेव्हाच उघडी होते जेव्हा सहज क्रिया सुषुम्नेतूनच अखंड प्राणायामाची ये जा चालू असते. आणि त्या अखंड प्राणायामाच्या देवघेवीमध्ये तो दूरस्थ सहा आणि हा निजस्थ अहम, दूरस्थ आणि निजस्थची ही जी देवाणघेवाण आहे ती प्राणाची देवाणघेवाण नसून ती आनंदाची देवाणघेवाण आहे. आणि खऱ्या अर्थाने गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या म्हणजे हेच आहे. तो लांब आहे. गोविंद, गो म्हणजे इंद्रियांना खेचणारा. आता तो लांब आहे, तो इथे खेचला जातो. विंधन विहिरी, विंधन म्हणजे ओढणे. तो लांब आहे, तो गोविंद आहे. तो लांब आहे, तो गोविंद आहे. का? तर तो जो लांब आहे त्याला इथला माणूस खेचून घेतोय. म्हणजे परमात्म्याला आत्मा खेचून घेतो. तेव्हा तो आत्मा आहे गोविंद. आणि तो परमात्मा आतमध्ये येतो. आणि इथे इंद्रिय देहधारी माणसाला जेव्हा आनंद मिळतो तेव्हा परमात्मा लांब आहे, तो खेचून घेणं म्हणजे गोविंद. आणि तो आत आल्यानंतर त्या इंद्रियांना तुष्टी, पुष्टी, शांती, समाधान जेव्हा प्राप्त होते तेव्हा तो खेचून घेतलेला दूरवरचा परमात्मा इथे आला. इथल्या इंद्रियांचं पालन करतो. म्हणजे इथल्या इंद्रियांना मर्यादेत ठेवतो. आणि गोविंद गोपाळ म्हणून झाला की गोविंद गोपाळ म्हणून ज्याच्या देहात येतो तो मनुष्य इंद्रियांचे दमन त्याच्या नकळत करतो. आणि इंद्रियांना विषयापासून सहजासहजी तो अलग ठेवतो. मग आता गोविंद आणि गोपाळ यांचं एकच काम चालू असतं. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे असा हा सहज क्रियेतील म्हणजे सुषुम्नेतून अखंड जेव्हा प्राणायाम चालू असतो तेव्हा असा हा परमात्म्याचा आनंद आत्म्याला प्राप्त होऊन आत्मा द्विगुणित होऊन अत्यंत आनंदाने शरीराच्या बाहेर तसा उड्या मारतो. जसं उजाडता गायीची वासरं, हरणाची पाडसं उड्या मारत बाहेर कुरणात जातात. असा हा गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या हा संबंध आहे. आणि म्हणूनच प्रेम भावे जीव जगिया नटला एकची रस प्याला. हा प्रेम भावाने जीव जगी कधी नटतो? जेव्हा सहज क्रियेतून अखंड श्वास चालू असतो तेव्हा या सर्व गोष्टी अनायसे होतात.
आणि परमात्म्याचा प्रेमभाव जीवाला मिळतो. जीवाचा प्रेमभाव सुदृढ होतो आणि हा जीवाचा प्रेमभाव जो सुदृढ झाला तो प्रेमभाव अन्य जीवांना तो देतो. म्हणून परमात्म्याकडून आत्म्याने घेतलं, परमात्म्याकडून एखाद्या विशिष्ट माणसाचा जीवभाव प्रेमाने सुदृढ झाला आणि परमात्म्याने आपणाला प्रेम दिलं. ते प्रेम आता शिवाने जीवाला प्रेम देऊन जीवाचा शिव बनला आणि हा जो मर्यादित देहातला जो शिव आहे तो त्या परमात्म्याकडून आत्म्याकडे शिवाकडून जीवाकडे मिळालेला आनंद आहे त्याच्या सहज लक्षात येतं आणि तो आपला आनंद लोकांना वाटून देतो. तर श्रोते होय असंच चालू आहे. परमानंदातून आनंद घेणारा, शिवाचं शिवतत्व स्वीकारणाराच अत्यंत आनंदाने ते शिवतत्व आपल्या आजूबाजूच्या लोकांना देत आहे. ते सत्संगी असतील, ते श्रोते असतील, वाचक असतील, साधक असतील, पाठक असतील, परंतु सर्वांना प्रेम भावे जीव जगिया नटला एक रस प्याला, म्हणजे जे आहे ते हे आहे. आणि असं हे चालू असतं तेव्हा स्वाभाविकच थोडासा मोह न आवरता सांगतो की या बोलणाऱ्याला वाटतं अरे काय रे, आज सकाळी हे ऐकायला कोण उत्सुक असेल, कोण वाट बघत असेल, आज कोण असेल त्यात आज काय नवीन मिळणार, काय नवीन मिळणार, काय नवीन मिळणार. असा जर औत्सुक्याचा भाव जीवामध्ये सहज असेल तर जो जीव सहज प्रक्रियेद्वारे उत्सुक आहे त्या जीवाला सहजास्थितीत सहज क्रियेत दोन्ही आता इडापिडा गेलीच, इडे पिढेचं द्वैत जाऊन जेव्हा जेव्हा सहज क्रिया चालू आहे म्हणजे एकच नाक आहे असं समजून जेव्हा सर्व अतिशय सुरळीत चालू आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने परमात्म्याचा आत्म्याला मिळणारा आनंद आणि आत्म्याचा द्विगुणित झालेला आनंद बाहेरच्या लोकांना देणं म्हणजे मास्टर कडून एखादा लेमॅन हा जो बोलतो तो घेतो आणि त्याला आनंद होतो आणि अरे वा देवान मला काय छान दिलं म्हणून ते आपण शेजाऱ्यांना वाटून टाकतो. म्हणून ते याच्या आधी म्हटलं तसं म्हणून ते जे विशुद्ध ब्रह्म आहे, ते जे विशुद्ध ब्रह्म आहे किंवा ते जे विमल ब्रह्म आहे ते विमल साधना करणाऱ्या साधकाला, विमल ब्रह्म विमल साधना करणाऱ्या साधकाला त्याच्या आतच लपलेले ज्ञान उलगडून दाखवते. आणि हे तेव्हा आणि तेव्हा शक्य होते जेव्हा सहज क्रियेद्वारे प्राणाचे आवागमन चालू असते. तेव्हा सहज क्रिया म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कायमस्वरूपी इडा पिंगला याचा विचार न करता जेव्हा अखंड नाकाने म्हणजे इडा आणि पिंगला या दोन नाड्या गेल्या, इडापिडा टळो, इडापिडा गेल्या आणि त्या सुषुप्त अवस्थेमध्ये म्हणजे निद्रावस्थेमध्ये इडा आणि पिंगला निजल्या आणि त्या जिथे निजल्या तो चॅनल म्हणजे दुसरं काही नसून परमात्म्याने दिलेला ज्ञानगंध प्रेमगंध आत घेण्याचा तो मार्ग आहे. म्हणून परमात्म्याचा सहाचा अहमकडे येणारा प्रवास तेव्हाच सुरळीत होतो जेव्हा सुषुम्ना मार्ग मोकळा असतो. आणि हा सुषुम्ना मार्ग नेहमीसाठी मोकळा असेल तर नेहमीसाठी काय अजब गजब गोष्टी घडतील ते कृपा करून कल्पना करता आली तर बघा. नाहीतर असं सांगा एखादा साधा माणूस कसा काय रोज सकाळी एकच गोष्ट नव्या पद्धतीने सांगू शकतो. याचं कारण एकच आहे, परत सांगतो, प्रेम भावे जीव जगिया नटला एकच रस प्याला. आता प्रेम भावे जीव जगिया नटला, त्याला नटवणारा जो आहे तो नटेश्वर आहे, तो सहा आहे, तो परमात्मा आहे. सहा म्हणजे परमात्मा. जीवाला म्हणजे अहमला जेव्हा प्रेमभाव देतो तेव्हाच त्या जीवाला आनंदाची प्राप्ती होते. आणि जे तो जीव उत्स्फूर्तपणे म्हणतो प्रेम भावे जीव जगिया नटला एक जी रस प्याला, आणि पुढे जाऊन आपल्याला मिळालेला तो अमृत प्याला तो लोकांसाठी रिता करतो. ही अशी अखंड स्थिती म्हणजेच अखंडानंदात असलेला सहज क्रियायोग असतो. धन्यवाद.